पाच षटकांची ही लढत NP स्पोर्ट्स शहापूर हा संघ आपण पाहताय टॉस जिंकला आणि प्रथमचा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतायत पहिली मॅच दोन्ही टीमला बंद होऊया या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नन्नू स्ट्राईक वरती आपण पाहतायत तो म्हणजेच गणेश उर्फ धोनी शहापूरचा धोनी मैदानाच्या आत आपण पाहताय स्ट्राईक वरती पहिला चेंडू खेळण्यासाठी आपण पाहतायत पिबेंचा पहिला षटक नन्नू यांच्या माध्यमातून थर्ट्या सर्कलच्या बाहेर आपण दोन फील्ड आपण पाहू शकाल. फलंदाज धोनीसाठी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेत पहिला चेंडू स्वीप केलाय भरपूर चांगला फटका या ठिकाणी आपण पाहताय धोनी यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती धमाकेदार सुरुवात चेंडू सीमा पार पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. थँक्यू डीजे. स्पर्धेचा आपण पाचवा दिवस पाहिलात आणि पाचव्या दिवसाचा आज पहिला चेंडू 9 वाजून अगदी 53 मिनिटांमध्ये फेकण्यात आला. भरपूर चांगली संकल्पना या ठिकाणी नक्की जितू दादा नरेश दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतायत ओव्हर पिच बॉल कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अगदी गॅप शोधू शकले नाहीये. अगदी हा चेंडू आपण पाहतात फिल्डरच्या दस्तानात सोपी कॅच चौकारानंतर पलटवार विकेटचा पतन पहिला धक्का टीम साई स्पोर्ट्सला धोनी अर्थातच गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आत शहापूरच्या सर्व तारे सितारे यंगस्टार लेजंड या सर्व खेळाडू आपण मैदानाच्या आत पाहणार आहात. तर सर्व खेळाडूंचा आपण पुन्हा एकदा आम्ही शंतरुंक चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचा सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. पहिली मॅच आपण पाहतात NP स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध साई स्पोर्ट्स शहापूर या दोन टीमच्या माध्यमातून दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे दोन्ही टीम मध्ये यंगस्टर्स आहेत दोन्ही टीम मध्ये लेजंड क्रिकेटर आहेत आणि भरपूर चांगली मॅच होणार आहेत यात तीन मात्र शंका नाहीये. पहिल्या दोन चेंडूवरती उलटफेर पाहायला मिळाले मैदानाच्या आत. पहिला चेंडू हा गणेशचा राहिला अर्थात साई स्पोर्ट्सचा राहिला परंतु दुसरा चेंडू मी तर म्हणेन NP स्पोर्ट्स शहापूरचा राहिला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेटचा पतन. मैदानाच्या आत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन साठी आपण पाहतात निलेश विद्वान तेजसरा गोलंदाज नन्नू यांना आपण पाहतात आणि भरपूर चांगल्या टप्प्यामध्ये गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सध्या दाखवली जाते. ओव्हर बॉल ऑनसाइडला ड्राइव्ह केला आहे आपण पाहतात पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातो मैदानाच्या आत आणि मैदानाच्या आत गेल्या निलेशच्या बॅट मधून भरपूर चांगला फटका अगदी लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे चौकार. मैदानाच्या आत आपल्याला चौकार षटकार आणि विकेट मात्र विकेट नक्कीच मैदानाच्या आत आपल्याला नक्कीच उलटफेर पाहायला मिळतील चौकार षटकारांचा पाऊस परंतु त्यानंतर कमबॅकही पाहायला मिळेल. आज आपल्याला क्वालिटी क्रिकेट काय असतं मैदानाच्या आत पाहायला मिळेल. पुन्हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय नन्नू. शॉर्ट ऑफ प्लेन हा चेंडू सोडून दिलाय पंचांकडे अशा नजरेने पाहताय त्यांनी काय पंच मात्र नक्कीच वाईटचे खून करते परंतु पंचांना माहिती आहे इथे हा चेंडू भरपूर योग्य रीतीने मैदानाच्या आत फेकण्यात आलाय. नन्नूंच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर डॉट बॉल. एक चेंडू आपण पाहतात साई स्पोर्ट्सचा तर एक चेंडू NP स्पोर्ट्सचा. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत सध्या करत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये फुल टॉस बॉल ड्राइव्ह करण्यात आला हलक्या हातानं आपण पाहतात लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात वेगानं परंतु मैदानाच्या आत तेवढ्याच वेगानं आपण पाहतात JD आणि त्यांच्यासोबत निलेश अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेला डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे
मैदानाच्या आत आपण पाहू शकता या दोन खेळाडूंच्या माध्यमातून कॉलिंग अतिशय महत्त्वाची मैदानाच्या आत या दोन्ही खेळाडूंची जेडी उर्फ जयदीप भोंडिवले यांच्या माध्यमातून भरपूर चांगला कॉल आला की या ठिकाणी दुसरी धाव होऊ शकते आणि ते देखील सक्सेसफुल करून दाखवले मैदानाच्या आत 2 धावा धाव फलकावरती ॲड केले जातात टीमची टोटल जाऊन पोहोचले 1-0 अर्थात डबल विजेटमध्ये 10 धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 10 षटकातील शेवटचा चेंडू आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत वेगवान तेच तर चेंडू मैदानाच्या आत आपण पाहिलात नन्नू यांचा आणि भरपूर चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करत असताना आपण पाहिलात पहिला षटक संपलाय मैदानाच्या आत आणि पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना नन्नूनं भरपूर चांगली कामगिरी केली नक्की 2 चौकार आले परंतु त्यानंतर कमबॅक देखील केलं आणि अशा रीतीने पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च करत असताना सलामीवीर फलंदाज अर्थातच गणेश यांना देखील बाद केले पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर टीमची टोटल 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पहिला षटक आपण पाहिला भरपूर रीतीने आपण चांगल्या रीतीने मात्र फेकण्यात आला तो म्हणजे नन्नू यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या 5 षटकांची ही लढत आणि या लढतीमध्ये 50 ते 60 धावा नक्कीच उभारण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आत साई स्पोर्ट्स हा संघ कारण की त्यांच्याकडे गोलंदाजी देखील तेवढ्या स्ट्रॉंग रीतीचे आहे परंतु सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग देखील आपल्याला तगडी पाहायला मिळेल कालच्या दिवसात ज्या खेळाडूंना मात्र दिवस गाजवला ते मयूर देखील आहेत मैदानाच्या आत अप्रतिम त्यांची बॅटिंग कालच्या दिवसात राहिली आहे आणि ते देखील आपण पाहतोय NP स्पोर्ट्स शहापूर या टीममध्ये आहेत परंतु मैदानाच्या आत षटक क्रमांक दुसरं पेटूचं हे षटक गोलंदाज जितू ठट्या सर्कलचा हा दुसरं षटक नक्कीच पॉवर प्लेचं आपण पाहताय दुसरं षटक मैदानाच्या आत आणि छट्ट्या सर्कलच्या बाहेर आपण 3 फिल्टर आपण पाहू शकता जयदीपसाठी लावण्यात आलेत एक डीप पॉइंटला त्यात नंतर आपण पाहतायत एक डीप पॉइंटला आणि त्यात नंतर लॉंग ऑन आणि मिड विकेटला असे ते 3 फिल्डर आपण पाहतायत जेडी साठी लावण्यात आलेत मैदानाच्या आत गोलंदाज जितू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतात आणि पहिल्या चेंडूवरती मी तर म्हणेन मैदानाच्या आत घडलं काय बॅटची कडा आणि हा चेंडू यष्टांवरती प्लेट ऑन होतात मैदानाच्या आत फलंदाज जेडी अगदी बोपलाई न फोडता पवल्यांच्या बाटीवरती मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर टीमला जयदीप बॅक टू द पवेलियन की जितू दादा पाटोले यांना आपण पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्या चेंडूवरती जेडीचा विकेट आणि मिळवला अगदी जेडीचा विचार केला तर गुडलँड स्पॉटचा चेंडू बॅकफूट देऊन पंच करायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने परंतु अगदी प्लेट ऑन झाले बॅटची कडा आणि चेंडू सरळ एस्टांवरती आढळला आणि इथे आपण पाहिला दुसरा धक्का लागलाय तो म्हणजे साई स्पोर्ट्स शहापूर टीमला 10 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला गेलाय मैदानाच्या आत आपण पाहतायत फलंदाज कैलास पाहतायत 4थ्या क्रमांकावरती आपल्या टीमसाठी उतरलेत थोडीशी अडकलत सुरुवात साई स्पोर्ट्स संघाची राहिली कारण की सुरुवातीला आपण पाहिले तर गणेशनं पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगावला नक्कीच शहापूर क्रिकेटचा एबन क्वालिटीचा फलंदाज मैदानाच्या आत कैलास भांडे आपण पाहतोय साई स्पोर्ट्स या टीम कडून आणि पहिला चेंडूवरती खेळत असताना अजून एक धक्का लागला जातोय साई स्पोर्ट्स शहापूर टीमला शहापूरचा एवन क्वालिटीचा फलंदाज कैलास भांडे यांना देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आत बोपलाई फोडता आला नाहीये आणि भरपूर मोठा धक्का लागला जातोय मैदानाच्या आत साई स्पोर्ट्स शहापूर या टीमला कैलास भांडे शून्याचा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का बॅक टू बॅक हा
अजून एक धक्का लागत असताना साई स्पोर्ट टीमला कैलास भांडे बॅक टू द पॅव्हिलियन. कैलास भांडे सारखा एक धडाकेबाज फलंदाज नक्कीच अमर सरांनी सांगितलं की कैलास भांडे यांना मी 25 वर्ष पाहिले, परंतु 25 वर्षामध्ये एकही दिवस त्यांचा खराब नव्हता. परंतु या स्पर्धेत आपण पाहू शकाल त्यांचा हा दिवस मित्रमंडळी जणू काय त्यांना नजर लागली का काय कुणाची. पहिला चेंडू खेळत असताना बॅट चिकडा आणि पहिल्या स्लिपमध्ये काय कॅश लपकले गेले. विकेटला जल्लोष मैदानाच्या आत पाहिला तो म्हणजे NP स्पोर्ट्सच्या हापूर टीमच्या माध्यमातून जितू दादा यांचा हा संघ आणि भरपूर चांगल्या रीतीने मित्रमंडळी कामगिरी आतापर्यंत करत असताना मैदानाच्या आत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई स्पोर्ट्सचा हा संघ नक्कीच स्टारकास्ट आहे त्या टीमकडे, परंतु त्या स्टारकास्टच्या विरोधामध्ये खेळत असताना NP स्पोर्ट टीम देखील भरपूर चांगली लढत त्यांना देते. नक्कीच मोठमोठे खेळाडू पण पाहतात. JD होते, गणेश होते, निलेश, कैलास आणि आता मात्र महेश. मात्र 3 खेळाडूंना गारात करण्यात आलाय. नक्कीच गणेश पहिला विकेट, त्यानंतर JD दुसरा विकेट आणि त्यानंतर कैलास भांडेसारखा एक धडाकेबाज फलंदाज त्याला देखील पळवण्याचा रास्ता दाखवलाय. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जितू वेगवान तेस्तर हा चेंडू गुडले स्पॉटचा अगदी शरीरावरती हा चेंडू ठेवला होता, परंतु सफल झाले होते. नक्की ज्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये त्यांच्या बाकी भरपूर चांगली कामगिरी सध्या होत असताना या ओव्हरमध्ये मित्रमंडळी भरपूर चांगली कामगिरी जितू दादा करतात मैदानाच्या आत. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धक्के लागले गेले, 2 मोठे धक्के साई स्पोर्ट्स टीमला लागलेत. भरपूर चांगले गोलंदाजी मैदानाच्या आत सध्या करत असताना जितू दादा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. राऊंड द विकेट स्ट्राईकवरती 5व्या क्रमांकावरती महेश आहेत. फुल टॉस बॉल टॅप केला, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आलाय. डीप मध्ये आपण पाहतात फिल्डर मयूर आहेत, थोडीशा चुका होतात परंतु बॅकअप सुंदर आलं. आणि इथे आपण पाहतात 2 धावा मैदानाच्या आत कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धाबसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. या धाबसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीला धक्के लागले, म्हणजे सुरुवात थोडी अडखळत झाली मैदानाच्या आत ते म्हणजे साई स्पोर्ट्स टीमची. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर NP स्पोर्ट्स शहापूर टीमची सुरुवात भरपूर चांगली झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जितू यॉर्कर लेन ड्राईव्ह करण्यात आला, सन्मान दिलाय. अगदी 20 मध्ये हा फटका सजवला. डीप मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफला बिल्डर आहे, दुसऱ्याचा कॉल, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहता आहेत परतलेत पपिंग क्रीज मध्ये आणि चांगला डिसिजन. जर का कदाचित दुसऱ्याचा प्रयत्न केला असता तर मैदानाच्या आत चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कदापि स्थान नाहीये, फक्त एकदा मिळाली आणि या एका धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 13 या धाबसंख्येवरती. विकेट आल्यानंतर नक्कीच अमर सर मैदानाच्या आता आपण पाहू शकता संयमी खेळ सध्या दाखवत असताना, कारण की महेश आणि निलेश यांना माहिती आहे की विकेट लवकरात लवकर आले, परंतु 5 षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला किमान 2 षटक मैदानाच्या आज स्थिर खेळावं लागेल, कारण की NP स्पोर्ट्स हा संघ देखील कमी नाहीये. आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला तुम्ही कमी लेखून चालणार नाहीये. कधी कोणता संघ कोणत्यावरती पलटवार करेल हे सांगता देखील कठीण आहे. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका चांगला आहे, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, जाईल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आपल्यामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. नन्नू यांनी गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केला, 1 विकेटाने मिळवला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती लगातार विकेट लागले ते म्हणजे साई स्पोर्ट्सला. परंतु त्यानंतर नक्कीच जितू दादाने भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी दुसरा षटक देखील संपला आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे मोहरे टिपण्यात आले. अशा रीतीने आपण पाहिलं टीमची टोटल बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात साई स्पोर्ट्स शहापूर टीमची टोटल 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकांची ही लढत आणि 5 षटक म्हणजे तर पहिले 2 षटके P1 आणि P2 आपण पाहिले, परंतु त्या 2 षटकांमध्ये भरपूर चांगली कामगिरी देखील गोलंदाजांनी केली. जो गोलंदाजांवरती जबाबदारीचा भार सांभाळ दिला होता, परंतु त्या गोलंदाजांनी अतिशय प्रामाणिकपणाने मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी केली आहे. नन्नूंना देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली मैदानाच्या आत, परंतु त्यानंतर जितू दादाने देखील अप्रतिम मैदानाच्या आत षटक फेकण्यात आलाय. फक्त 7 धावा खर्च करत असताना JD आणि
कैलास भांडे सारख्या खेळाडूला मात्र बाद केला. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतायत एनपी स्पोर्ट्स टीम कडून. षटक क्रमांक 30 मयूर. 17 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धाबा. परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये फलंदाजांना संयम ठेवत असताना सकाळच्या सत्रामध्ये डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. शांत डोक्यानं सातत्यानं पण पाहतायत. मैदानाच्या आत चांगल्या धावा उभाराव्या लागतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि अगदी खराब चेंडूवरती तुटून पडावं लागेल. परंतु चांगला चेंडूंना देखील मैदानाच्या आत सन्मान द्यावा लागेल. जर का कदाचित चांगल्या चेंडूवरती मोठे फटके खेचण्यात आले तर विकेट देखील मिळू शकतात. परंतु या ठिकाणी गोलंदाजीसाठी मयूर. षटक क्रमांक 30 मयूर फर्डे यांना आपण पाहतात. षटक क्रमांक 30 गुडले स्पॉटचा हा चेंडू हलकीशी अपील. परंतु या ठिकाणी पंत सांगतात की हार्ट फॅक्टर जास्त आहे आणि त्याच कारणास्तव मात्र अपीलला फिटावून लावलंय आणि पाहतात या ठिकाणी आलाय हा डॉट बॉल. षटक क्रमांक 30 मयूर फर्डे यांना पण पाहतात. भरपूर चांगली कामगिरी सध्या करत असताना पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. धाबा संख्या स्थिरावली आहे ती म्हणजे साई स्पोर्ट्स शहापूर टीम जी ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. ओव्हरपीचा चेंडू अगदी समोरून हा चेंडू टर्न केलाय. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत करत असताना मयूर फर्डे लगातार 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाब आली नाही आणि लगातार बीट केलं जाते मैदानाच्या आत. ते म्हणजेच फलंदाज महेश यांना लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. भरपूर चांगले गोलंदाजीचा पेशकाणा मैदानाच्या आत दाखवत असताना एनपी स्पोर्ट्स. फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्वीप केला. भरपूर चांगला हा फटका. परंतु डीप मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केली जाते आणि या चेंडूवरती पाहिलं तर फक्त एकदा मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही नाहीये. संयमी खेळ मैदानाच्या आत साई स्पोर्ट्स संघ करतोय आणि त्यांना माहिती आहे विकेट आल्यानंतर संयमी खेळ करणं भरपूर महत्वाचं आहे. एक धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची टोटल 18 या धावा संख्येवरती. भरपूर चांगली लढत मैदानाच्या आत एकमेकांना देत असताना सिटी क्रिकेटचा आज आपण हंगाम पाहणार आहात आणि आज शहापूर तालुक्यातील भरपूर चांगले खेळाडू ज्यांनी आपल्या गावासाठी नक्कीच आपल्या गावातून खेळत असताना स्वतःला सिद्ध केलंय. ऑन साइडला हा चेंडू पाठवला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. भरपूर चांगले फिल्डिंगचा नजारा. परंतु शेवटच्या क्षण आपण पाहतात नक्कीच बॉलला आतमध्ये ढकललं. वेल स्टॉप म्हणावं लागेल. मैदानाच्या आत आपण नक्कीच आपल्या टीमसाठी जण मित्र म्हणेन 2 धावा वाचवल्या कारण बाउंड्री लाईनवरती अगदी शेवटपर्यंत मित्रमने चेंडूपर्यंत नजर ठेवली आणि भरपूर चांगला बॉडी बॅलन्स ठेवत असताना बॉलला आतमध्ये ढकलणं. 2 धावा सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी. परंतु 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर टीमला. टीमची टोटल 20 धावा. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी पाहतायत नक्कीच बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नव्हता. परंतु इथे आपण घडलं काय एका स्ट्राईक वरती 2 गाड्या इथून एकाला परतावं लागेल. अपघात होणार आणि अपघात झाले मैदानाच्या आत निलेश आणि महेशच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी परतावं लागेल फलंदाज महेशला. महेशचा विकेट मिळतोय. सांघिक यश मिळत असताना मैदानाच्या आत एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमला अजून एक धक्का टीम साई स्पोर्ट्सला. थँक्यू डीजे. मैदानाच्या आत एक अफलातून असा फलंदाज मैदानाच्या आत जात असताना आपण पाहतात अगदी शहापूर क्रिकेटचा श्रावण डोंगरे यांना पाहतात. नक्कीच या खेळाडूंना भरपूर आपलं नाव आपण पाहिलं शहापूरमध्ये गाजवलंय आणि शहापूरच्या बाहेर देखील या खेळाडूंना आपलं नाव गाजवलंय. अगदी गोलंदाजाचा हा गर्दन काळ नक्कीच फलंदाज ठरला. परंतु इथे मैदानाच्या आत कशा प्रकारे हा डाव सांभाळेल. मिडल ऑर्डर मध्ये आले संपूर्ण जबाबदारी मात्र श्रावणवरती आहे. परंतु श्रावणला इथे पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी सिद्ध करावं लागेल. षटकातील शेवटचा चेंडू मयूर फर्डे यांचा. इथे हा चेंडू सोडून दिलाय कारण की नक्कीच चेंडू पाहण्यात आला कशा प्रकारे हा चेंडू
येतोय, कशा प्रकारे निघून जातोय, कशा प्रकारे टर्न होतोय पूर्णपणे आपण पाहतो. श्रावण हा चेंडू पाहिलात आणि या ठिकाणी षटक क्रमांक 30 संपलं. 3 षटकानंतर टीमची टोटल जाऊन थांबले ते म्हणजे 21 धावा. मॅच आपल्याला पहा मिळेल अजून एक चांगली लढत फ्रेंडशिप शहापूर विरुद्ध ओमसाई शहापूर. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आमच्या मुख्य टॉस बॉक्समध्ये आपण हजर व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेकमध्ये हजर व्हायचं आहे. 3 षटक मैदानाच्या आत संपले आणि 3 षटकांमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत दाखवली आहे. ती म्हणजे NP स्पोर्ट्सच्या गोलंदाजांनी पहिला षटक नंदूंनी फेकलं. फक्त 10 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी मिळवला, परंतु त्यानंतर जितू दादांचा भरपूर चांगला षटक राहिला. त्या षटकांचा विचार केला तर फक्त 7 धावा त्यानं खर्च करत असताना लगातार 2 विकेटांनी नक्कीच आपल्या टीमला मिळवून दिले. परंतु त्यानंतर मयूर फळदेनं देखील अप्रतिमाने इम्प्रेसिव्ह कामगिरी मैदानाच्या आत मयूर फळदेनं देखील केली आहे. फक्त 4 धावा खर्च केले आणि आपल्या समोर कोणते खेळाडू आहेत हे न विसरता मदत तरी देखील त्यांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. मयूर फळदेनं देखील गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या. अशा रीतीनं पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 अशा रीतीनं 3 षटकांच्या नंतर टीमची टोटल 21 धावा. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जितू दादा यांना आपण पाहतोय. स्ट्राईकवरती आपण पाहतायत निलेश आहेत, परंतु निलेशला या मैदानाच्या आत पुन्हा एकदा मैदान गाजवावं लागेल आपल्या टीमसाठी. फुल टॉस बॉल पंचाने या ठिकाणी लगेच सांगितलं की हा चेंडू हाईट फॅक्टर जास्त आहे आणि लगेचच नो बॉल घोषित केला आहे. परंतु या ठिकाणी नो बॉलचा फायदा उचलू शकत नाही, परंतु या चेंडूवरती अजून एकदा मिळेल 1+1. 2 धावा धाव फलकावरती या ठिकाणी ऍड केला जातील आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 23 धावा. नो बॉल आलाय म्हणजे पंचांचा आपण मैदानाच्या आत इशारा पाहू शकता. यस, एक हात आकाशामध्ये फिरवत असताना अर्थातच फ्री हिटचा इशारा मैदानाच्या आत केला जातोय आणि श्रावण डोंगरे फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतील मैदानाच्या आत. यॉर्कर लेंथ आउट साइडला उडवलाय आणि हा चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. ठोकलाय षटकार. सेट होण्याचा नक्कीच मित्रांनो मुभा मिळाला आणि लगेचच षटका ठोकलाय तो म्हणजे श्रावण अर्थातच रावण. पुन्हा एकदा गोलंदाज जितू बॉलिंग ट्रॅक वरती. गुडले स्पॉटचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मैदानाच्या आत घडलं काय खेळायचं होतं, परंतु अगदी फटका भरपूर चांगला होता. शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहतात की हा चेंडू बॅटची कडा घेत असताना पुन्हा एकदा इष्टांचं चुंबन घेतोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. अजून एक फलंदाज प्लेट ऑनच्या माध्यमातून बाद होतोय. अजून एक धक्का लागला जातोय मैदानाच्या आत. फलंदाज श्रावण डोंगरे देखील नाराज होताना मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का टीम साई स्पोर्ट्सला. थँक्यू. भरपूर चांगला संकेत डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. मैदानाच्या आत आपण पाहिलं श्रावण डोंगरे देखील बाद होत गेले, कारण की नक्कीच गोल्डन स्पॉटचा चेंडू थोडासा टर्न होणारा होता. नक्कीच हा जर फटका आपण कव्हरमध्ये खेळला तर भरपूर चांगला धावा मिळाला असता, परंतु ऑन साईडला खेळण्याचा त्याने मनसुबा केला, परंतु अगदी बॅटचे कडा आणि तिथे अनलकी ठरले. परंतु लकी ठरले जितू दादा. विकेट त्यांना मिळाली मैदानाच्या आत तिसरी. पुन्हा त्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट पर्यंत फटका चांगला आहे. लेटकचा हा स्ट्रोक. चेंडू चाललाय अगदी डीप कव्हर मध्ये जाईल तिसऱ्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे आणि मैदानाच्या आत गेल्या गेल्या आतिश आता आतिशबाजी करायला सुरुवात करतोय. ठोकलाय चौकार.
आतिशने मैदानाच्या आत गेल्या गेल्या आतिशबाजी करायला सुरुवात केली आहे. भरपूर चांगला फटका. वेट ऑन वॉच. शेवटपर्यंत पाहिलं चेंडू कशा प्रकारे आलाय. शॉर्ट ऑफ प्लेन आणि त्यावरती भरपूर चांगला फटका कव्हर मध्ये चौकार हासिल केलाय फलंदाज आतिशनं. टीमची टोटल 33 धावा. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू वेगवान ते सरळ हा चेंडू आपण पाहिलात, परंतु या ठिकाणी अगदी फलंदाजाला नक्कीच या ठिकाणी अचंबित केलं, कारण की टप्पा पडल्यानंतर थोडा अगदी खाली राहिला हा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आत गोलंदाज जितू दादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत. सबमरीन डिलिव्हरी ज्या प्रकारे समुद्रातून सबमरीन निघून जाते त्याच प्रकारे मैदानाच्या आत गोलंदाजी केली जाते. अगदी जमिनीलगत चेंडू ठेवण्यात आला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली 33. ऑन साइडला खेळायचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक. फटका फसलाय. डीप बाजून फिल्डर वेगानं पोहोचलाय आणि अप्रतिम झेल टिपण्यात आले. गुड कॅच. अप्रतिम जजमेंट आणि अजून एक धक्का लागला जातोय मैदानाच्या आत. टीम साईज फुटला आणि अजून एक फलंदाज बाद. आतिश मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. जितू दादांचा विचार केला तर भरपूर चांगले गोलंदाजी. पहिला मी तर नक्कीच संघाचं दुसरं षटक फेकलं. पेटूचा दुसरा षटक पण पाहिलं जितू दादांच्या माध्यमातून. काही ओव्हरमध्ये 2 मोठे फलंदाजांना बाद केलं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जितू दादांनी भरपूर चांगले गोलंदाजी दाखवले. पुन्हा 2 धावा आपल्या टीम 2 मोठे विकेट आपल्या टीमसाठी मिळवलेत. नक्कीच आतिशला आणि त्यानंतर श्रावण डोंगरे सारख्या खेळाडूला देखील त्यांनी बाद केलं. भरपूर चांगले फलंदाजी सध्या मैदानाच्या आत आपण पाहू शकता. जितू दादा पाटोले यांच्या माध्यमातून. षटकाली शेवटचा चेंडू स्ट्राईक मध्ये. नवीन फलंदाज मनीष. वेगवान ते सरळ चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली मैदानाच्या आत प्राप्त होते गोलंदाज जितू दादांना, परंतु या ठिकाणी पाहिलात विकेट आल्यानंतर आत्मविश्वास उंचावला. आणि जेव्हा आपण आपल्याकडे आत्मविश्वास असतो तेव्हा नक्कीच आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकल्या जातात. आणि मैदानाच्या आत चौथा षटक देखील भरपूर चांगल्या रीतीने मात्र फेकण्यात आलंय जितू दादांच्या माध्यमातून. आणि चौथा षटक संपलाय. धावसंख्या आपण पाहिलेत बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात साई स्पोर्ट्स शहापूर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे फक्त आणि फक्त 33 अर्थातच 33 या धावसंख्येवरती 6 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 6 फलंदाज डगारमध्ये परतलेत. गणेश, जेडी, कैलास, महेश, श्रावण आणि आतिश अशा प्रकारे हे 6 फलंदाज अर्थातच अर्धा संघ गारात केलाय. गोलंदाजी करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत आतापर्यंत दाखवली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती NP स्पोर्ट्स शहापूर टीम साठी आपण पाहतात. गोलंदाज अमोल. मागच्या 3ही गोलंदाजांनी अप्रतिम 4 षटक फेकले, परंतु चौथा गोलंदाज 5वा षटक अमोल आणि अमोलवरती शेवटच्या षटकाची जबाबदारी. टीमची टोटल 33 धावा. आणि या षटकात मी तर म्हणेन नक्कीच फलंदाज आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील, कारण की त्यांना माहिती आहे अभी नाही तर कभी नाही. आणि ही स्पर्धा अप्रतिम आहे. त्यांना माहिती आहे या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल आणि या स्पर्धेत आपल्याला विजयरथ हासिल करावा लागेल. तर त्यासाठी आपल्याला अगदी मोठमोठे फटके आता या षटकात खेचावे लागतील. अमोलचा हा चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतायत स्टिकच्या भरपूर बाहेर, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती नक्कीच स्किट झाली. फलंदाज निलेश जे 1 डाऊनचे फलंदाज आहेत. नक्कीच निलेश मात्र स्ट्राईक वरती आहेत, परंतु मनीष मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती थोडे स्किट झाले. परंतु या ठिकाणी आपण पाहतायत व्हाईट बॉल मैदानाच्या आत अवांतर धाव फलकावरती मिळते. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स टीमला टीमची टोटल 34 धावा. बॅटिंग करत असताना आपण पाहतायत साई स्पोर्ट्सचा संघ. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. मिस्टामिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये अजून ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला भरपूर चांगले प्रयत्न. शॉर्ट फायनलचा फिल्डरनं भरपूर चांगले प्रयत्न केले. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. नक्कीच प्रयत्नांना सलाम. परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप होते. परंतु 2 धाव फलकावरती ऍड केल्या जातात. फटका मोठा खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला होता, परंतु नशिबाने साथ दिले ते म्हणजेच निलेश या फलंदाजाला. टीमची टोटल 36 धावा. ओव्हर पिच हा बॉल
ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग मयूर यांच्या माध्यमातून, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. क्विकली फिल्डिंग आणि फास्टली क्रिकेट मैदानाच्या आत आपण पाहू शकता. आणि आज नक्कीच आपल्याला क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आत. आणि इथं आपण पाहिलं फक्त एकच धाव मिळते बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स शहापूर टीमला. या टीम मध्ये देखील आपण पाहिलं मोठमोठे नाव होते, परंतु मोठमोठ्या नावांना देखील शांत केलं गेलं गोलंदाजांनी. फटका चांगला आपण पाहतात, एक्स्ट्रा कव्हरला उडवला, डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु या चेंडूवरती आपण पाहतात फक्त एकच धाव मिळेल. तेवढी चांगली फिल्डिंग मैदानाच्या आत डीप मध्ये केली जाते आणि तेवढ्या चांगल्या रीतीनं थ्रो केलेला आहे. फक्त एकच धाव. याही ओव्हरमध्ये गोलंदाज आपला बोलबाला दाखवत आहेत. आतापर्यंत तीन चेंडू संपलेत आणि 3 चेंडूंचा सामना अजून करावा लागेल तो म्हणजे फलंदाजांना. येणाऱ्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर 50 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल. परंतु प्रयत्न असेल, प्रयत्न करत राहा. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला कधीच चुकू नका. वेगवान तेस्तरार चेंडू मैदानाच्या आत. अमोल यांचा आपण पाहिला अगदी फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहता डॉमिनेट करत असताना अगदी डॉमिनेट केले डॉट बॉलनं. धाबासंख्या स्थिरावली ती म्हणजे 38-38 वरती. पुन्हा एकदा आपण पाहतायत आमचे तिन्ही ऑफिशियल पंच राम सर पाठवले, त्यानंतर योगेश सर आणि रमेश सर हे तिन्ही पंचांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा या स्पर्धेत ते हजर झालेत आणि भरपूर चांगले निर्णय आपण त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आत पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ऑन साईडला फटका चांगला पूल केलाय, डीप मध्ये आपण पाहतायत मयूर आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग अगदी फुटबॉल स्टाईलला हा चेंडू आतमध्ये ढकलण्यात आलाय. वेल स्टॉप, परंतु आपण पाहतायत भरपूर चांगला या ठिकाणी आपण पाहतोय बॅकअप आलाय. या चेंडूवरती देखील मिळतील त्या 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावेनं धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे 40 अर्थात 40 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि याही गोलंदाजांना आता इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केले, परंतु सेकंड इनिंगला त्याहून चांगली मजा येणार कारण की एनपी स्पोर्ट्सकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि साई स्पोर्ट्स शहापूर टीमकडे देखील वेगवान आणि तेजतर्रार गोलंदाज आहेत. परंतु या मॅचला पहिल्याच मॅचला भरपूर मजा येणार आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट नाव. ऑन साइडला उडवलाय, क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट, स्ट्रेट ड्राइव्ह. ऑन साइडला चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे आणि धमाकेदार एंड केलं मैदानाच्या आत. ठोकलाय फलंदाज निलेश न षटकार आणि षटकार ठोकलाय. 5वा षटक संपला आणि 5 षटकानंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना साईड स्पोर्ट्स शहापूर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 46-46 आणि 47 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे सेकंड इनिंग मध्ये एनपी स्पोर्ट्स शहापूर टीम समोर. भरपूर चांगली मॅच होणार यात 3 मात्र शंका नाहीये. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि नेक्स्ट मॅच आम्ही नक्कीच या ठिकाणी अनाऊन्स करतोय ती म्हणजे फ्रेंडशिप 11 शहापूर विरुद्ध ओम साई शहापूर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी हजर व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण करूयात मायक्रोफोनमध्ये परिवर्तन आणि ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रात या 47 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण करूयात मायक्रोफोनमध्ये परिवर्तन आणि ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक जे सलग या स्पर्धेला लीड करतायत आणि नक्कीच आमचे अमर राऊत सरांचा आपण नक्कीच ऐकूयात आवाज. थँक्यू.
थँक्यू सो मच प्रसाद सर. जबरदस्त सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण महाराजा पाडा आणि या मैदानावर खरं तर आपण गावदेवी स्पोर्ट्स क्लब चेंडूर आयोजित आणि शेड्यूल चषक 2023 क्रिकेटच्या या महारण संग्रामाचा मनमुराद आनंद या 5व्या दिवशी देखील आपण घेत आहोत. चला, स्ट्रायकिंग एंडला बॅटर नन्नू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर विशाल. तर बॉलिंग मॅटवर आपल्याला पाहायला मिळेल शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक अभय तारा, ज्याने खऱ्या अर्थानं मागच्या 2 ते 3 हंगामापासून टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. शहापूर क्रिकेटचा रावण बिन श्रावण डोंगरे. नवा बॉलिंग ट्रॅक, फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग आणि ऑल्सो फर्स्ट ओव्हर, पहिला चेंडू. अट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. गोल्डन स्पॉटचा चेंडू थोडासा अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चित मयूर सर ज्या वेळेला खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा बाउन्स ज्याची आपण अपेक्षा करत नाही, अनपेक्षित उसळी घेणारा चेंडू हा मिडल ऑफ बॅट करणं कठीण जातं, त्यामध्ये कनेक्शन कठीण जातं आणि मग सातत्यानं तिथे मात्र आपल्याला डॉट बॉलची शृंखला चालू होताना पाहायला मिळते. डॉटने केली सुरुवात श्रावण पुन्हा रनसाठी. सेकंड बॉल श्रावण खेळाचा प्रयत्न होता, स्लॉट मध्ये आला आणि नन्नूच्या बॅटने चेंडूला पार्किंग लॉट मध्ये. नन्नूचा हाहाकार, पहिला चेंडू सीमा पार, हाला या डावातला षटकार. जबरदस्त आवाज. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर श्रावण पुन्हा एकदा दबावाचं तंत्र वापरून फलंदाजांना बॅकफुटवर ढकलेल की काय असा प्रश्न निर्माण झाला होता आणि अगदी दुसऱ्या चेंडूवर रडारमध्ये चेंडू आल्यावर त्याच्यावर घणाघाती तडाखा नन्नूच्या बॅटमधनं आला आणि श्रावणला देखील आपल्या उपस्थितीची दखल घ्यायला नन्नूनं भाग पाडलाय. 30 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष. दुसऱ्या चेंडूवर आला षटकार. चेंडू क्रमांक 3 श्रावणचा नन्नूसाठी. पुन्हा शपरबॉल साईडला खेळून काढला. जेडी तिथं मात्र पाहिण्यात असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितकाच वेगवान असा अचूक थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 3 7 सेन्सिबल क्रिकेट नन्नूकडनं माहीत होतं. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अगदी आस्किंग रनरेटच्या दिशेनं या धावा काढणं गरजेचं आहे. श्रावणच्या विरोधात जर आपण आक्रमण केलं तर एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स गेन होताना आपल्याला पाहायला मिळेल, आत्मविश्वास आपल्याला वाढताना पाहायला मिळेल आणि त्याच आत्मविश्वासाच्या बराबर आपण निश्चित ज्या ध्येयापर्यंत आपल्याला चालायचं तिथपर्यंत चालू शकतो. क्षेत्ररक्षण सजवले गेले. व्यूहरचना सातत्यानं फलंदाजाचा स्थान लक्षात घेऊन त्याचा आजवरचा अभ्यास करून त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं. चेंडू क्रमांक 4 विशालसाठी. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न होता. श्रावण आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील मात्र पंच तटस्थतेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो पंचांनी रनआउट साठी थर्ड अंपायर नाही याचा आपण विचार करावा. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो मात्र इथे ग्राह्य धरला जाईल. आपण अगदी पहिल्या दिवसापासून नियम ठेवला. सिंगल कॅमेरावर ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करत असल्यामुळे रनआउटला ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच आपल्याला ग्राह्य धरावा लागेल याचा आपण विचार करा. डायरेक्ट जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन देखील आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले दर्जेदार क्षेत्ररक्षण श्रावणकडनं पाहायला मिळालं. सिंगलवर पुन्हा समाधान. 4 चेंडू 8 धावा धावफलकावर लगावले गेले. 30 चेंडू आणि 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या षटक 8 धावा आतापर्यंत वसूल केला गेला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या षटकातले शिल्लक असताना स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधनं आपण एक उत्तुंग षटकार पाहिला होता तो नाव ऑन स्ट्राईक. यावेळेला पुढून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इनसाइड एज लागली. निश्चित चांगली गोलंदाजी. वेगामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. पुनरागमन करणं साई स्पोर्ट्स शहापूर संघाला माहीत आहे. अनेक स्पर्धांमध्ये ते अजिंक्य राहिलेत. अगदी जे ते पदावर नाव करत असताना अभूतपूर्व कामगिरी प्रत्येक सामन्यामध्ये राहिली आणि अशा अडचणीच्या काळात देखील अशा अडचणीच्या परिस्थितीत देखील या संघानं मात करून प्रतिस्पर्ध्याला पराभव उचलले. पुढचा चेंडू यावेळेला प्राकर बॉल एज लागलेली फाईन लेग झोन मध्ये चेंडू जाण्याच्या अगोदर क्षेत्ररक्षक रोहन शेळके तिथे मात्र तैनात असतील
आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 होईल समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या धावफलकावर 0 बाद 9 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. श्रावण सारख्या दिग्गज गोलंदाजाच्या विरोधात निश्चित रणनीती आखत असताना 10-10च्या पुढच्या धावा अगदी डोळ्यासमोर ठेवल्या असतील, परंतु तिथपर्यंतचा प्रवास जरी तिथपर्यंतचा पल्ला जरी गाठता आला नाही तरी 9 धावा या काही कमी नाही आहेत. कारण 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंवर 30 धावांची गरज आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूने आपलं नाव कोरलं असं जीडी मॅन फ्रॉम गोकुळगाव आणि यावेळेला साईस्फूट शहापूर संघाला बिलॉंग करताना त्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. या भारतातल्या टॉप टेनिस क्रिकेट प्लेयर्स मध्ये ज्याची गणती केली जाते, ज्या टॉप 10 टेनिस क्रिकेटच्या ज्या टीम्स आहेत ज्यामध्ये त्याची प्लेइंग 11 मध्ये खऱ्या अर्थाने वर्णी लावली जाते, असा हा खेळाडू यावेळेला साईस्फूट संघाकडनं दुसरे षटक. निश्चित वेग आहे, स्विंग करण्याची कला आहे आणि फलंदाजांच्या विरोधात सातत्याने ब्लॉकआउटचे गोलंदाजी करणे, चेंडू टाकणे त्याला सातत्याने जमतात. यावेळेला बंदात एक लेगलान्स करण्याचा प्रयत्न होता परंतु यश आले नाहीये आणि या अपयशाच्या द्वारे जर आपण पाहिलं तर निश्चित सिंगलवर समाधान मानावं लागेल. ही एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 103 एकावर 0 धावा 47चा आकडा गाठत असताना अगदी सुरुवातीला सावधपणे सुरुवात केली जाते. ती एनपी स्पोर्ट शहापूर संघाच्या सलामीवीरांकडून माहीत आहे. सुरुवातीची ही 2 निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाची जी षटकं आहेत तिथं मात्र तुम्हाला जर विकेट गेला तर दबाव येऊ शकतो. शतक घेण्याचा प्रयत्न होता यावेळेला कव्हरमध्ये निलेश बांगर डायरेक्ट थ्रो आणि त्यावर मात्र विशालला परतावं लागेल माघारी. षटक क्रमांक 2 चेंडू क्रमांक 2 बसला पहिला झटका एनपी स्पोर्ट शहापूर संघाला. पाहायला 16 धावा पुन्हा एकदा त्याच मैदानावर आपल्या षटकारांची आतिषबाजी करताना या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला थोडासा चेंडअप संत गतीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन शफल होऊन ऑन साईडला पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन कौतुक करावं लागेल नल्लू याचं. साई स्पोर्ट्स संघाचा तोफखाना वेगवान वारा ज्या पद्धतीनं अटॅक करतो एनपी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांवर, त्या अटॅकला देखील त्या आक्रमणाला देखील अगदी तोडीस तोड उत्तर दिलं जातं नंदूकडनं. आणि ही खासियत असते कारकिर्दीमध्ये. असेच काही क्षण असतात, असेच काही सामने असतात जिथे दिग्गजांच्या विरोधात तुम्ही केलेला खेळ ही कायम स्मरणात राहत असतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला जेडी ऑन फायर नाव क्लीन बोल्ड दांडी 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 गोल.
जबरदस्त पॉवरफुल म्युझिक यावेळेला डीजे योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या भारताची ओळख विश्वाच्या पटलावर जे अध्यात्मानं होते त्या हिंदुस्थानचा अखंड हिंदुस्थानचा आराधना प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करणार हे गाणं. मैदानाच्या ओळीत 16 धावा नंदूच्या बॅट मधून आपण 15 धावा पाहायला मिळाला. 2 षटकार आले होते त्या नंदूच्या खेळीचा झाला अंत आणि आता मात्र या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. ऑस्ट्रेलियाचा टायगर मयूर दिनकर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला केलंय नॉन स्टॉप फरार. मयूर दिनकरच्या बॅट मधून आल्या आलाय संघर्षाचा चौकार. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या धावा फलकावर धावा लगावल्या गेल्या. 2 गडी बाद 20 धावा. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 18 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज. म्हणजे षटकामागे 9 धावांची सरासरी राखावी लागेल. न्यू बॉलर आदिनाथ यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. बांधकाम गोटेगर बी संघाचा हा खेळाडू यावेळेला ओपन क्रिकेटमध्ये साईस्पोर्ट्स शहापूर संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. निश्चितच जबरदस्त द्वंद्व एक चांगलं बॅटल मैदानाच्या आत रंगतं. सकाळच्या सत्रामध्ये सूर्यप्रकाशाने खऱ्या अर्थाने प्रखरता आणली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. गरमी वाढत चालली आहे, उष्णता वाढत चालली आहे. पण या उष्णतेच्या सोबतच क्रिकेटमधला जो काही उष्माघात आहे त्याचं प्रमाण देखील आपल्याला कडाकडाने वाढताना पाहायला मिळत आहे. आणि ही खासियत राहिली आहे. माननीय नरेशदादा पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित झालेल्या आम्ही शेंद्रुणकर चषक 2023च्या या क्रिकेटच्या महाथराराचं पर्व अगदी ज्या सामन्यापासून सुरू झालं तिथून तर या सामन्यापर्यंतचं रोमांचकता आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यापुढे होणारा सामना फ्रेंडशिप शहापूर विपक्ष ओमसाई शहापूर. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी लवकर यायचं. बॉलिंग ट्रॅकवर दिनात अजितसाठी पहिला चेंडू. यावेळेला मात्र लकी ठरले आहेत. अगदी जर पाहिलं थोडक्यात वाचवलं. यावेळेला डायरेक्ट हिट मयूर दिनकरचा दुर्दैवी बळी. अचूक थ्रो अचूक फेकी यष्ट्यांचा वेध आणि मयूर दिनकर धावा. थँक्यू सो मच. आमचे परम मित्र सन्माननीय सागर शेठ वाळिंबे साहेब यांचा जो वाढदिवस आहे. सागर शेठ वाळिंबे यांना त्यांच्या जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण शतायुषी उदंड आयुष्य लाभो, सुख समाधान ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी आपल्या पायाशी लोळून घेऊन आणि तुमचं आमच्या प्रती असणारं स्नेह हे क्षणाक्षणाला वाढत जाऊ आणि लवकरात लवकर सूर्यगुणाच्या आत तुम्ही आमची भेट घेऊ ही सदिच्छा आणि आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला आदिनाथने केल्या आगाज दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि अस्नोलीच्या टायगरला मात्र एका चौकारानंतर धावबाद स्वरूपात बगाऊटच्या आडोशाला पाठवला. नो मॅटर पप्पू मैदानाच्या एंटर होईल. घरच्या मैदानावर पप्पूचा खेळ कसा बहरेल पाहावं लागेल. समीकरण बदललंय. 17 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज. आपण बॉल फिरकावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चित्रचुतीने मात्र तैनात असेल आणि एकापेक्षा अधिक टाइम मिळणार नाही. 2 दिग्गज ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात ना मिलन शेठ, त्या वेळेला त्या दोघांमधल्या संघर्षातून निर्माण होणारं जे काही रणकंदन आहे ते मात्र क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाच्या अगदी ज्या आपण म्हणतो ना काळजाची स्पंदनं वेगानं व्हायला लावतात, धडधड व्हायला लागते. खऱ्या अर्थानं रोमहर्षकतेचं शिखर गाठलं जात आहे आणि अगदी त्याचीच परिपक्वता मैदानाच्या अजित पर्णेच्या विरोधात आदिनाथ. यावेळेला पूर्व टप्प्याचा चेंडू साईड लावून ड्राईव्ह केला. जेडी मात्र तिथे तैनात असेल. पुन्हा एकदा सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या एका सिंगलनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2-2-22 दोनावर 2 22 धावा. समीकरण बदललं जाईल. 15 चेंडू आणि विजयाकरता 25 धावांची गरज. सुरुवातीचे 3 चेंडू अतिशय तिखट मारा आदिनाथच्या माध्यमातून एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या फलंदाजांवर अंकुश आणण्याचं काम केला. तर पाहूया चेंडू क्रमांक 4 पप्पूसाठी. यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. खराब दिशा म्हणता येईल. आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी यावेळेला पंच योगेश सर दंडित करते.
वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा रन ऍड होईल एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या धावफलकावर आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 2-3-23 दोनावर 3-23 धावा आगाज झाला. दोन्ही बाजूने सेमीफायनल्स आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आत उतरल्यानंतर जिंकण्याची ईर्ष्या खऱ्या अर्थाने हीच तुम्हाला यशाचा आस्वाद देऊ शकते आणि ती ईर्ष्या दोन्ही बाजूने पेटलेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू बॉल यावेळेला मात्र मिड विकेट रिजन मध्ये पप्पूच्या बॅट मधनं दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे जर आपण पाहिलं तर स्वतः गणेश डिंगोरे याही वेळेला डायरेक्ट हिट केला गेला. संवाद नाहीये, कॉल नाहीये, गोंधळ संभ्रम अवस्था आणि या संभ्रम अवस्थेमध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पप्पूच्या रूपानं फार मोठा झटका. जबरदस्त तिकड प्रभावी आणि अचूक टप्प्यावरचा मारा सातत्याने अधिरागकडनं केला जातो. एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या फलंदाजांना डोक्यावर काढण्याची कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जात नाही. व्यूहरचना जर आपण पाहिली, क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अगदी आपण सजवलेल्या फिल्डिंग प्रमाणे, आपण सजवलेल्या क्षेत्ररक्षणाप्रमाणे यावेळेला गोलंदाजी अवतरित केली जाते ती अधिरागकडनं आणि कौतुक करावं लागेल. कर्णधार ज्या पद्धतीने ज्या विश्वासानं खरं तर या क्रुशल मोमेंटला तुमच्या हाती चेंडू सोपवतो त्यावेळेला कर्णधाराच्या निर्णयाला सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी तुमच्याकडनं होणं फार गरजेचं असतं. आणि म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट वेळेवर करणं फार महत्वाचं असतं. कारण वेळ लावायचा नसतो हे ठरवायला की आपल्याला काय करायचं, आणि आता वेळ ठरवते की तुमचं काय करायचं. यामधलं अंतर जे आहे, यामधला जो फरक आहे तो निश्चितपणाने जर तुम्हाला आम्हाला कमी करता आला तर मग मात्र आपला संघर्ष यशाचा आनंद देऊ शकतो. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजांचा जल्लाद, गोलंदाजांचा कर्तनकार, टेनिस क्रिकेट विश्वातला आणखी एक मोठं नाव अख्तर शेख, मॅन फ्रॉम द झई. यावेळेला एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला विलाम करताना शेवटचा चेंडू अभिनाथच्या षटकामधला. अख्तर लो फुल टॉस लॉंगर रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक स्वतः जेडी तिथे मात्र तैनात असेल. स्ट्राईक कीप केली आहे, सिंगल आली आहे आणि षटक क्रमांक 3 देखील समाप्त होण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू झालेत. संघटित धावसंख्या धावफलकावर 2-5-25 दोनावर 5-25 धावा. अजूनही 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. या चेंडूवर मयुरेश जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते एनपी स्पोर्ट्स. यावेळेला मात्र पुन्हा एक ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन पंचांकडे अपील केली गेलं. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 4-25 धावा. समीकरण आता मात्र बदललंय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11.00च्या सरासरीनं खेळावं लागेल. आस्किंग रन रेट वाढत गेला. 30-47चं समीकरण गोलंदाजांच्या बळावर साई स्पोर्ट्स शहापूर संघाने एनपी स्पोर्ट्स शहापूर संघासमोर अक्षरशः कठीण करून उभं केलं. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, आपली गोष्ट आपल्यासाठी सोपी करा आणि दुसऱ्यासाठी कठीण करा. मग बरा दुसरी जर आपली गोष्ट हिसकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या प्रयत्नांना अपुरं पडण्यासाठीचा संघर्ष आपण करायला भाग पडू शकतो. क्रिकेट यासाठी नावाजलं जातं, क्रिकेट यासाठी ओळखलं जातं. तुर्तास यापुढील होणारा सामना फ्रेंडशिप शहापूर विपक्ष ओमसाई शहापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. ओमसाई शहापूर आणि फ्रेंडशिप शहापूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नरेंद्रदादा पाटोळे साहेब यांना, सन्माननीय सतीशदादा पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या टीमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर सन्माननीय सतीशदादा पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माहितीचा कॉल करावा. बॉलिंग ट्रॅकवर या संघाची जान, या तोफखान वेगवान माऱ्याचा सेनापती जीडी मीन्स जयदीप बोंडिवले. फर्स्ट बॉल अख्तरसाठी बाहेर निघणारा चेंडू परत ऑफस्टिकच्या पेपर्स बाहेर. म्हणजे योग्य सर दंडित करतील. वाईड न केली सुरुवात, समीकरण बदललं जाईल. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथून निघणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे. इथून येणारा प्रत्येक मोठा फटका महत्वाचा. इथून येणारा चौकार षटकार महत्वाचा. इथून जाणारी विकेट महत्वाची आहे. इथून दिले जाणारे अतिरिक्त रन्स महत्वाचे आहेत. कोण असेल नियंत्रणात पाहूया. यावेळेला अख्तरच्या विरोधात जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि ज्या वेळेला नॅशनल अँगलचा वापर केला जातो चेंडू बाहेर निघाला. टप्पा थोडासा खाली राहिला, उजवी मिळाली नाहीये. सो बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 11 चेंडू आणि विजयाकरता 21 धावांची गरज. मैदानाच्या आत संघर्ष दोन्ही बाजूने पेटलाय. पाणी न्यायचं आतमध्ये.
11 चेंडू आणि 21 धावा निश्चितपणाने क्रिकेटचं हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळतं. त्यामुळे मित्रांनो म्हणतात ना की तुम्ही करत असलेल्या संघर्षाला प्रयत्नांची साथ असली, अविरत प्रयत्नांची साथ असली तर निश्चितपणानं तुम्ही यशापर्यंत पादाक्रांत करू शकता, तिथपर्यंत झेपावू शकता. क्रिकेटमध्ये जर आपण तेच पाहिलं तर अगदी हे बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळतं. दोन दिग्गज एकमेकांच्या अगदी स्ट्रॉंगेस्ट पॉइंट्स, अगदी विकेस्ट पॉइंट्स म्हणजे कमकुवत बाजू आणि अगदी त्यांच्या जोमाच्या बाजू, जमेच्या बाजू, या सगळ्या गोष्टींच्या माहीत आहेत खाणाखुणा. त्यामुळेच हा इशारा मैदानाच्या यावेळेला अख्तरच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला दाखवलंय आसमान. प्रत्यक्ष सूर्यदेवाच्या उपस्थितीत चांदणं चमकणारा हा आलाय षटकार. जेव्हा आपल्याला स्वीट साऊंड ऐकायला आल्यानंतर लेफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, स्टँड अँड डिलिव्हर जागेवरनं डिस्पॅच केला. चेंडूला लिंबू बनवण्याची क्षमता अख्तर नावाच्या फलंदाजाच्या मनगटात आहे आणि यावेळेला प्रत्यक्ष सूर्यदेवाच्या प्रकाशाचा त्रास डोळ्यांना होत असताना देखील न राहून सगळ्यांच्या माना आबाळात गेलेल्या चेंडूला पाहायला मिळाल्यात. या षटकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे, वळण आलं, रंगत वाढली आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 3-2-32, 3/2, 32 धावा, अजून 15 धावांची गरज. यावेळेला रणामध्ये सेफ शॉट, अख्तर नावाची रन मशीन आली आहे रंगात, गोंगावतोय वादळ. हा आलाय अख्तर शेखच्या बॅट मधनं ब्रँडेड चौकार. 36 धावा. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 9 चेंडू आणि विजयाकरता 11 धावांची गरज. शिर्डी सारख्या दिग्गज गोलंदाजाच्या विरोधात अख्तर नावाचं वादळ थैमान घालताना या उभ्याला पूर्व टप्प्याचा चेंडू त्याला बॅटनं पळून काढला. 1 धाव धावून निघाली पूर्ण. श्रावण तिथपर्यंत पोहोचले आणि सिंगलवरील समाधान मानावं लागेल. कारण अभिजितजी सावंत साहेब यांचे देखील भाग घेऊन जाणं त्यांचं देखील वरापासून स्वागत. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 37-37, 3/7, 37 धावा, 8 चेंडू आणि विजयाकरता 10 धावांची गरज. आठ चेंडू 7. बॉलिंग ट्रॅकवर जीडी, स्ट्रायकिंग एंडला अजित परडे. स्लो वन बॉल, लिडिंग एज, स्वतः यष्टीरक्षक तिथे मात्र होणार नाही चुकी आणि या चुकीला नाही माफी परतावं लागेल तुर्तास तरी माघारी. समीकरण आता बदललं जाईल. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावा अजित परडेच्या विकेट नंतर पुन्हा एकदा बॅचनं रंजक वळण घेतलाय. म्हणून मित्रांनो म्हणतात ना की आयुष्यातला वेळ आणि मैदानातला खेळ कधी बदलेल माहित नाही, पण बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातल्या खेळाला जर आपल्या नियंत्रणात ठेवायचं असेल तर आपण सावध, सजग आणि सतर्क राहणं हे अत्यंत गरजेचं. आणि तीच सतर्कता यावेळेला साई स्पोर्ट्स दाखवेल का. 7 चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला आणखी एक नवोदित उभरता खेळाडू भावेश विषय मीन्स गुड्डू. 7-10चं समीकरण. यावेळेला आउटसाईडला खेळून काढला सिंगल. यावेळेला एक धाव निघाली, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. ही सिंगल महत्वाची होती का हा विचार करावा लागेल. समीकरण आता बदललं जाईल. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. दिग्गज असणाऱ्या साई स्पोर्ट्स संघाला देखील मैदानाच्या आत हा अविरत चाललेला संघर्ष आपल्याला करायला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयाकरता 9 धावांची गरज. जेडीच्या या षटकामध्ये तब्बल 13 धावा ठोकून काढल्यात. अख्तरचा षटकार आणि चौकार कुठेतरी मॅच पासून थोडस दूर गेला होता, दबाव तयार होत होता आणि त्याच दबावाला अगदी दूर करण्याचं काम अख्तरच्या वादळी इनिंगनं केलं. मी मगाशीच म्हटलं होतं की संघाचा तारणहर्ता बनण्याची भूमिका अख्तरनं अनेकदा बजावली आहे. याही वेळेला साई स्पोर्ट्स सारख्या दिग्गज संघाच्या समोर खेळत असताना आपल्या यंगस्टर्सला सोबत घेऊन ज्या पद्धतीनं अख्तरनं रणनीती आखली होती, ज्या पद्धतीनं कानमंत्र दिला होता, आजही त्यानं षटक टाकले नाही. आपल्या यंगस्टर्सला साथ दिली, आपल्या यंगस्टर्सला संधी दिली आणि त्यांच्या बळावर त्यांनी देखील अख्तरनं टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरणारी पात्र कामगिरी मैदानाच्या आत अवतरित केली. म्हणून मित्रांनो म्हणतात तुमचा सेनानायक फार महत्वाचा असतो.
त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये योगदान दिलं नाही तरी त्याचे निर्णय, त्याचं निरीक्षण, त्याने परिस्थितीनुसार चेंज केलेले डिसिजन आणि अगदी शेवटच्या क्षणामध्ये त्या निर्णयात केलेले बदल, या सगळ्या गोष्टी त्याच्या कॅप्टनशिप, त्याच्या लिडरशिपच्या अगदी क्षमता सिद्ध करणाऱ्या बाजू ठरत होतात. न्यू बॉलर मैदानाच्या आत मनीष या वेळेला पाहायला मिळेल. शेवटचं षटक असेल अत्यंत महत्वाचं षटक. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर भावेश आणि निश्चित साई स्पोर्ट्स संघाच्या कर्णधारांना देखील काय मंत्र दिला असेल की जितका काळ अख्तर नॉन स्ट्रायकिंग एंडला राहील तितका काळ साई स्पोर्ट्स संघाच्या विजयाच्या संभाव्यता, पॉसिबिलिटीज ज्या आहेत, शक्यता ज्या आहेत त्या मात्र जिवंत राहिलेला पाहायला मिळतील. पण नवोदित स्टार भावेश आहे. याच अगोदर गावाकडनं खेळत असताना कांबारे संघाकडनं मोठ्या इनिंग्स याच मैदानावर साकार केल्या होत्या. दिग्गज गोलंदाजाच्या विरोधात त्याने केलेलं आक्रमण आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. आता गरज आहे 6-9ची. बॉलिंग ट्रॅकवर आहे मनीष, समोर आहे भावेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला अख्तर. पाहूया द्वंद्व, घमासान, युद्ध, रणकंदन. अब्राकर बॉल भावेशच्या बॅट मधनं झालाय घणाघाती आघात. मनीषचं केलंय आपले हे स्वॅग से वेलकम वेलकम वेलकम. कडक 6. आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सजवलं होतं. वाटलं होतं बाउन्सरनं मिसटायमिंग शॉट जर झाला तर आपण गडी बाद करू शकतो. त्याचमुळे शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूचा वापर केला गेला. पण भावेशने देखील सांगितलं हमारे नाम के चर्चे तो बहुत कम होंगे लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाए. पराभवाचा अंधकार गिळंकृत करण्यासाठी ज्या वेळेला सज्ज होतो ना त्यावेळेला इतरांच्या निंदेशी चमचमणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशाची गरज नाहीये. तर तुमच्या संघर्षाची वाट जरी घेऊन तुम्ही त्या अंधारात निघालात तरी ती वाट तुम्हाला दिसेल. आणि एकदा वाट दिसायला सुरुवात झाली ना की दूर असलेले ध्येय गाठायला अंतर तरी तितकासा किती लागणार आहे. यावेळेला 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. समोर आहे भावेश. यावेळेला आपण ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु मुख्याच्या महत्वाच्या क्षणाला अख्तर शेखनं कॉल केला रिजेक्ट. सिंगलवर मानावं लागेल समाधान. आणि आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 45 धावा, 4 चेंडू, विजयाकरता 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी, चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. पाठलाग अनिवार्य हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि जोपर्यंत शेवटची रन कंप्लीट होऊन विजयाचं घोषणा होत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला कोणताच संघ पराभव स्वीकारत नाही. अख्तरसाठी हा ट्रॅकर बॉल पुल केलाय आणि हा पुल पॉवरफुल होता. पण तिथे मात्र क्षेत्ररक्षण तितक्याच दर्जाचं पाहायला मिळालं. आणि या वेळेला या फटक्यामधून आलेल्या या 2 धावा एमपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या विजयाचा करतायत श्री 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 गणेशा. मनापासून अभिनंदन एमपी स्पोर्ट्स शहापूर. आणि तितकंच कौतुक खरं तर ज्या संघाची वर्णी टॉप टीम्स मध्ये केली जाते तर साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा देखील 47 धावांचा माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने झुंजायला लावला, ज्या पद्धतीने कडवा प्रतिकार केला, ज्या पद्धतीने अगदी पराकुटीचा संघर्ष साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्याचं देखील मनापासून कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साई स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजीच्या केमूला सुरुंग लावणारा मॅन फ्रॉम शेंद्रून, मॅन फ्रॉम एमपी स्पोर्ट्स शहापूर मिस्टर जीतू पाटोळे ठरतोय या सामन्याचा प्ले ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. जीतू पाटोळे या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि अभिजित सावंत सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं आपण वितरण करावं. काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी केली आहे. अगदी कामावरनं सकाळी घरी न जाता मैदानात उतरलेला हा खेळाडू याला डेडिकेशन म्हणतात, याला समर्पण म्हणतात, याला संघासाठी खेळणं म्हणतात. याला स्वार्थ बाजूला सारून मैदानाच्या आत उतरल्यानंतर माझ्या क्रिकेट मधल्या कौशल्य